नमस्कार, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलंच होतं की काही दिवसातच आम्हाला हे आमचं घर सोडून जावं लागणार आहे. तर आता ती वेळ आलेली आहे. त्यामुळेच आम्ही ना घराच्या साफसफाईला लागतोय. साऱ्या आठवणी आहेत, त्यामुळे हे घर सोडून जाणं ना खरंच खूप अवघड आहे. मनावर अगदी दगड ठेवून ना आम्ही कामाला लागलोय आणि आजपासून आम्ही त्या कामाची आता सुरुवात करतोय. घर आवरण्याची सुरुवात आपण करत आहोत किचन पासून. आणि या किचनमध्ये ना आमच्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर आता आम्ही किचन आवरायला घेतोय. बऱ्याच दिवसापासून निखिलची इच्छा होती की हे जे भांड्याचं कपाट आहे ते या साईडला असावं आणि मी त्याला विरोध करत होते. तर आता फायनली काही दिवसच बाकी राहिलेले आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की इकडे आपण कपाट लावून घेऊया. आणि आज ना निखिल पण मला मदत करायला लागलेले आहेत. ते शक्यतो किचनमध्ये येत नाहीत, पण आज स्वतःहून तयार झाले आणि म्हणाले की आपण आवरूया घर. इकडचा टेबल पण बघा, इकडे पण आम्ही खूप सारा पसारा ठेवलेला आहे. आम्ही घरात ना खूप सारा पसारा काढून बसलोय आणि अचानक ना लाईट गेली. आता कसं आवरायचं बघा. आता आम्ही सगळेजण मिळून काम करायला लागलेलं आहे बघा. नित्तू सुद्धा काम करते. डबे पुसण्याचं काम दिलेलं आहे तिला बाबांनी. आजीसोबत ते आता डबे पुसायला लागले. मागच्या काही दिवसापासून घरातलं हे बेसिन थोडंसं लीक होत होतं, त्यामुळे आम्ही ते वापरायचं बंद केलं तर तिथे बऱ्याच काही वस्तू आम्ही ठेवल्या आणि ठेवत ठेवत तिथे एवढा जास्त पसारा झालाय की तो आजपर्यंत आता आवरलाच गेला नाही. तर आता आपल्याला इथला सगळा पसारा देखील आवरायचा आहे. चला, पूर्ण बेसिन तर आता आपण रिकामं केलेलं आहे. आता याची आपण साफसफाई करूया. घर आवरणं म्हणजे एका ठिकाणचा पसारा उचलायचा आणि तो दुसऱ्या ठिकाणी ठेवायचा. बघा, हे त्याचं उदाहरण. आपलं बेसिन स्वच्छ करून झालेलं आहे. बेसिनच्या खाली एक कप्पा आहे, तो देखील स्वच्छ करून घेतलेला आहे. मागचे 2 तास झालं आम्ही घर आवरतोय. आत्तापर्यंत काय काय आवरून झालंय ते तुम्हाला दाखवते. आपल्या भांड्याच्या कपाटावर जे छोटे छोटे डबे असतात ते लावण्याचं काम मी निखिलकडे दिलं होतं. त्यांनी सर्व डबे पुसून घेतले आणि कपाटावरचे पेपर बदलले. त्यांचं काम त्यांनी अगदी छानपणे केलेलं आहे बघा. त्यासोबतच निखिलने किचनच्या ट्रॉलीमध्ये जे भांडे लावतो ते देखील लावून दिलेली आहेत. हे बघा, या ठिकाणी काचेची सर्व भांडे ठेवलेली आहेत. निखिलला काचेच्या भांड्यांची खूप क्रेज आहे, त्यांना खूप आवडतं, पण आम्ही वापरायला खूप घाबरतो ही भांडी. इकडच्या ट्रॉलीमध्ये पण त्यांनी सर्व मसाले ठेवलेले आहेत. छोटे छोटे डबे ठेवलेले आहेत. खालच्या रॅकमध्ये ठेवलेले आहेत तवे आणि पोळपाट ताटं. या ठिकाणी आहेत सर्व पातेले. इकडे देखील त्यांनी डबे व्यवस्थितपणे लावून ठेवलेले आहेत. तर खूप साऱ्या गोष्टी आवरून झाल्यानंतर सुद्धा घर असं दिसतंय बघा. अजून मला फरशी पुसायची आहे, झाडून काढायचं आहे आणि बऱ्याच छोट्या मोठ्या वस्तू आहेत ज्या इकडे तिकडे ठेवल्या गेलेल्या आहेत. त्या सर्व आता आपल्याला एकत्र ठेवायच्या आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्याला स्वयंपाक देखील करायचा आहे. आत्तापर्यंत आमचं किचन आवरून झालंय. हॉलची काही परिस्थिती आहे ते तुम्हाला दाखवते. हा बघा, हॉलमध्ये असलेला पसारा. सगळीकडे नित्तूची खेळणी आणि घरातल्या बाकी काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. आता हे देखील आपल्याला आवरायचं आहे. घर आवरायचं चालूच आहे. नित्तूना बराच वेळ झाला एकटीच खेळते. कुठे ड्रॉइंग काढ, कुठे तिच्या वस्तूंसोबत खेळत बस, असंच तिचं काही ना काहीतरी चाललंय. आई काम करते म्हणून आईच्या मागं काहीतरी लागायचं किंवा आईला त्रास द्यायचा, काम करू द्यायचं नाही असं अजिबात नसते पिलूचं. ती तिच्या कामात असते किंवा ती काहीतरी खेळत बसते किंवा आमच्याच कामात ती लुडबुड करते, पण त्रास काही कधी देत नाही. आत्ता ती मला म्हणाली की आई मला उचलून घे, तेव्हा मी तिला घेतलं जवळ. रात्रीचे 10:15 वाजलेले आहेत. आमचं कामच चालू होतं, त्यामुळे जेवणासाठी आत्याने हुलग्याचं माडगं केलं. सर्वांनी पोट भरून माडगं खाल्लंय आणि आता एवढा जास्त कंटाळा आलेला आहे की काही काम करू वाटत नाही, पण काम तर करावं लागेल. मला ना अजून किचनमधली फरशी पुसायची आहे. हॉल आणि बेडरूममधलं झाडून काढायचं आहे. रात्रीचे 11 वाजलेत. खूप जास्त झोप आले. मी आत्ताच किचनमधली फरशी पुसून घेतली, भांडी आवरली आणि अंथरूण वगैरे टाकलेलं आहे. आत्ता फक्त माझं एक काम राहिलं आहे, म्हणजे हॉल आवरायचा. आणि आता ते मी सकाळवरती ढकललं आहे कारण खूप जास्त कंटाळा आला आहे. आज हॉस्पिटलमधून आल्यानंतर मी आणि निखिलनं एक दुपटं धुतलं आहे. मोठं असं दुपटं होतं जे मी सकाळी निरम्याच्या पाण्यात भिजत घालून गेले होते, ते आम्ही दोघांनी धुतलं आहे. काल आम्ही जिममध्ये काय तर केलं होतं, तर अप्पर बॉडीचा व्यायाम केला होता. त्यानंतर आमचे हात दुखत होते ऑलरेडी आणि ते दुखत असताना देखील आम्ही आज खूप जास्त कामं केलेत घरातली. आणि विशेष म्हणजे आम्ही जिमला पण गेलो नाही आहे.
तर घरातलं काही करायचं असेल तर आपल्याला जिम बुडवावी लागते. आज आमचं भरपूर काम झालेलं आहे, त्यामुळं खूप जास्त कंटाळा आलाय, झोप पण आलेली आहे. तर चला आपण या व्लॉगचं करूया एंडिंग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.